नमस्कार. आपण ऐकत आहोत ज्येष्ठ लेखिका लीला प्रभाकर गाजरे लिखित लेवांचा मेवा हलका फुलका. प्रकरण 3. दगड्याचं लगन. काव दगड्याचे बाबा, मी काय म्हणते ऐकलं का? काय म्हणते आहे? मी ऐकतोय. मी म्हणत होती आपू बी आपल्या दगड्याचं लगन उरकई टाकू औंदा. एकलाच पुरा आहे आपला बी. लाडा नवशाचा लोसो लगीन करी टाकू. वारी बी जाईन घरी आणि आपल्याला बी बशीसन खायला भेटेन. का रे दगड्या, कर्याचं तू ये लगन? दगड्या, मले काय विचारता? मी काय सांगू तुम्हाला? कर्याचं असलं तर करा. आई, हे पाय घ्या, तुम्ही आता आपल्या गावातल्या चांगल्या लोकायले आणि आपल्या सगळ्या सोयऱ्याले सांगी ठेवा. कोणी चांगली पोर असेल तर सांगा. हे पहा, मी काय सांगते ते तुम्हाला नीट ध्यानात ठेवा बरं. मले लगन न्हाण्याचं करायचं आहे. ते बी बंगी टांगी सण झोके दिसन. उन्या पाण्यानं नांदलं पाहिजे. न्हाणी धुईसन अत्तर बी लायला पाहिजे. नुसतं तेलनी बरं. अशी अगोदरच कबलाईत करी घ्या. आणखीन दुसरं मले न्यायाले लाल पडल्याची दमनी पाहिजे. तिले झुला पाहिजे. तिला घुंगरं घाललेली बैलजोडी झुपेल पाहिजे. असं चांगलं ठरवून घ्या अगोदरच. माई वारी सोन्यानं नुसती पिवळी झाली पाहिजे. त्याच्यात बी मला पक्की सोन्याची अंगठी पाहिजे. मग माई बी हौस मौस होई जाईन. माया बी एकटाच पोर आहे 9 पोरीवरचा. भाऊ बंदाईची बी उसनवारी फेड्याची असते. अशीच पोर पहा कोणी बी चांगल्या घरातली. आपल्या घरी बी काय कमी आहे? जमीन जुमला, मये खये, घरदार काय नाही आपल्या घरी. फक्त वाघींचं दूधच नाही. मला इतके 9 पोरीचे लग्न केले. पोरी चांगल्या घराईत दिल्या, पण आपल्याला काही कमी पडलं का? आपल्या दगडा बी काही कमी साजरा आहे. कोणी दिवा घिसन जांभळलं तरी बी असा जवाई सापडणार नाही. कोणी बी पोर आपल्या घरात राज करीन राज. बाबा व दगड्याची माय, आपल्याला पाहिजे तशी पोर पायी आलाय मी. वड्डीच्या धोंड्यानं माळ्याची चांगली गोरी गोमटी, बारीक शेलाटीशी आहे. नाकडोळं चांगले, पण थोडासा नाकाचा शेंडा बसेल आहे. पण चांगली दिसते. आपल्या तोला मोलाची आहे. तू बी हौस मौज होई जाई. ते म्हणता कसं बी लग्न करा, कितले बी लोक येऊ द्या. तर माया विचार आहे हाव म्हण देऊ. पक्क बी कर टाकू. लाल गंधाचा दिवस बी ठरवून टाकू. तुझं काय म्हणणं आहे? इतकं चांगलं आहे तर माय म्हणणं काय शेन, उरकई टाका. 4 जण घिसन लालगण वल्ला करायला सांगा. कोळला नाही लग्नाची तीत बी काय टाका. झालो माय लेकाचं लग्न पक्क. तीत बी ठरली आहे. बोलता बोलता तवा दिवस चालले जातील. लग्नाच्या आता तयारीला लागायला पाहिजे. आला माय लग्नाचा दिवस. व सखीची माय आपल्या खटल्यात सगळ्या भाऊबंदकीला सांगिये. चुल्याले एक वल, मग सासू असो की वारी असो, आपलं खटलं मोठं आहे व म्हणून तयारी करी ठेवा चांगली. आली व माय वर माईची गाडी लाल पडद्याची आहे. बैल कसे सवारेलाय पाय ना. काय थाट आहे व माय दगड्याच्या माईचा. वारे वा. बसा मानाच्या वर आणि या गाडीत बसा. बाकीच्या सगळ्या त्या टरकमध्ये बसा. व सुनीची माय घेये ना सगळ्या सोयराईले गळ्या करी सण. एकदाच्या पोचल्या माय जानच घरी. चाला व बहिणी व पाय धुई घ्या. मग आम्ही तुम्हाला गुल्याला लावू, भांग भरू, पानाचे इडे करू. कोणती मानाची वराडी नाही दाखवा. मले बी त्याची वटी भरायची आहे. व दगड्याची माय बहीण त्या खुशीच्या माईचे पायनी धोतले तर ते ऋषीसन बसली आहे. म्हणून मी तुले सांगायला आली. ते म्हणते मी चालली घरी. माय पायनी धोतले तर मला इथलं हलकं लेखलं. मलेनी थांब्याचं. काय बाई तुम्ही अशा काय बोलल्यावर? माय केवढे मोठे मोठे हांडे ठेवले व माय त्या लाडवर पाणी तपोयाले. माया देखत, पण ते खुशीची माय रुसली. आता तुम्हीच समजूसना ना दिले. ते नाही म्हणते याले. बंग्या बी 3-4 टांगले. मोठं लगन दिसताय व माय. व ठेवतींनी तर काय, वर आणणी बी तितक्या जाय. चांगलं मोठं खटलं अशीन.
सगळ्या वर आणलेले नाही दोईसन अत्तर बिद्दर लायसन वली घाल्यासाठी तयार केलं. व वहीन घाला न व यायनी व आता एक एक वल काय एक एक अगोदर मानाची वराडीन येता कोण आहे मानाची वराडीन का हो बाई. वली काही चांगल्याने चांगल्या तुम्ही ना बिलकुलच पातळ पातळ फुलायची आहे अनाक खुडबी आहे. चांगलं दाट डोकं भरीसन फुलं पाहिजे होते आणि लांब लचक बी पाहिजे होत्या. ओ आपोआ होतं या गोष्टीचा. सगळ्या वली घालीसन पाय घडीवर चालायला लागल्या. चालता चालता एक जागे पायघडी जुनी होती. तडी याईन बसली ते पुढेच जाईना. तडी सर्व्या बाया गोया झाल्या. काऊ बाई काय झालं काय पाहिजे काय आले बोलो उठ आले. याई काय करी निसनडी पायघडीस नि अडी. मी का जमीनवर पाय ठेवू तडी अगदर पायघडी टाका मगनच मी उठीन अन चालीन अन माई वटी बी भरा तर वाज मी उठीन असं करा. पोचले व माई अगदाच्या गडीवर. लगन बिदा गिदा झालं. याईनले यायले गुयाचा खडा खायला दिला अन आम्ही आलो आमच्या वारीले घेसन. गावातले सगळे लोक म्हणायला लागले तुमच्या दगड्याचं लग्न गैरमस्त झालं. असं लग्न कोणाचंच नाही पाहिलं होतं. काही न तर तोंडात बी बोटं घातले. कोणी म्हणे व बाई तुनं 9 पोरीचे लग्न केले त्याची भरपाई निघी गेली. याले म्हणता व माय लगन. धन्यवाद.